आयुष्यात कधीही न मिळालेली गोष्ट मिळविण्यासाठी कधीही न केलेली कामं करावी लागतात. आपण कशासाठी जीवन जगतो हा विचार केवळ माणूसच करू शकतो. आपण आज विचार करू शकतो म्हणून आपण आपल्या जीवन पद्धतीमध्ये देखील बदल करू शकतो. पूर्वापार काळापासून माणूस त्याच्या मूलभूत गरजांसाठी जगत आला आहे. आपल्या प्रत्येकाची केवळ एकच प्रामाणिक इच्छा असते, ती म्हणजे आपले जगणे सुलभ व्हावे. आता ही कांक्षा मनात बाळगणं हे काही चूक नाही, पण इतरांच्या बाबत विचार करणे जसे की याचं वाईटच व्हायला पाहिजे, याचं चांगलं झालेलं न पाहणं हे पाप आहे. हे चुकीचं आहे. दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल वाईट विचार करणे हे खूप मोठं पाप आहे. पण नकळतपणे माणूस हे पाप आपल्या जीवनात करतच राहतो. एखाद्याचं चांगलं झालेलं बघवत नसेल तर अशा वेळी माणूस हर संभव प्रयत्न करतो. जेवणातून खायला घालणे, करणे, विशिष्ट धान्यांची तयार केलेली वस्तू पुरणे किंवा त्यांच्या शेताला पेटवून देणे, असे असंख्य प्रकार अनेक ठिकाणी घडलेल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आता याबाबत जर असा काही त्रास झाला किंवा हा असा कार्यक्रम जर कोणी केला असेल तर मग त्याला काय करायचं? अगदी सहज सोपी होणारी कामं हातात घेतल्यानंतर ती कामं जर होत नसतील किंवा जर कोणी वशीकरण केलं असेल तर असं हे केलेलं मागे परत पलटवण्यासाठी किंवा ही कामं पूर्ण करून मार्ग मोकळा करण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला आता सांगतो. प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी आपल्या अथक परिश्रमाने जवळपास सर्वच वृक्षांचे जतन केले आहे. आज विज्ञानाच्या युगात आपण जरी राहत असलो तर या कृतींबद्दल आपल्यापैकी फार कमी जण जाणतात. तुम्ही चितवर या झाडाबद्दल ऐकलं असेल नसेल. आज कोणत्याही मनुष्याला हे वृक्ष परिचित नाही, पण या तांत्रिक क्रिया करण्यासाठी किंवा मंत्र मारण्यासाठी ह्या वृक्षाला महत्त्वाचं स्थान आहे. या वृक्षाची ओळख ती प्राचीन काळातच ओळख झाली होती आणि याच्या वापराचे ज्ञान आल्यामुळे हे वृक्ष अंधारात राहिले. खरं तर हे वृक्ष खूप धोकादायक आहे. तंत्र आणि मंत्रात ज्या लोकांना रस असतो त्यांना हे वृक्ष प्राप्त करण्याची इच्छा असते, पण हे या शक्तिशाली वृक्षाचा चांगला पण उपयोग करू शकतात. पण जनरली माणसं त्याचा चांगला वापर करत नाहीत. तर ह्या वृक्षाला तुम्ही कसं प्राप्त कराल आणि ह्या वृक्षाचा चांगल्या कामांसाठी कसा वापर करायचा त्याची संपूर्ण क्रिया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे. मागील काही आठवड्यांपासून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तुम्ही फक्त एकच मदत करा, या व्हिडिओला संपूर्ण पहा आणि लाईक आणि शेअर करा. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त साधकांपर्यंत पोहोचला जाईल आणि हा व्हिडिओ पोहोचवण्यास मला तुमची मौल्यवान अशी मदत होईल. अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी हे वृक्ष कसे प्राप्त करावे याची माहिती तुम्हाला आता देतो. पहिली क्रिया अशी की एका डोंगरी कावळ्याचे घरटे तुम्हाला शोधावे लागेल. लक्षात घ्या, कावळा डोंगरावर वास्तव्यास असला पाहिजे. इतर कोणत्याही कावळ्याचा फरक पडणार नाही. या घरट्यात किमान 2 पिल्लं तरी असायला हवीत. सायकलच्या चाकाला जे तार जोडलेले असतात ते तार घ्या. प्लास्टिक कटरच्या साह्याने 1-1 इंचाचे त्या तारेचे तुकडे करा आणि नंतर प्लायरच्या मदतीने प्रत्येक तुकड्याला साखळीसारख्या रूपामध्ये तुम्ही जोडा, म्हणजे सर्व तुकड्यांची एक साखळी बनवा. हे 2 कार्यक्रम केल्यानंतर कोळशाचा एक छोटासा तुकडा घेऊन त्याला गरम करा. तो लाल होईपर्यंत गरम झाला पाहिजे. कोळशाचा तुकडा जेव्हा गरम होऊन लाल होईल तेव्हा त्या तुकड्याला साखळीवर टाका. साखळी पण लाल झाल्यानंतर तिला पक्कडच्या साह्याने गरम झालेली साखळी उचला. साखळीला तेलात बुडवा. साखळी थंड झाल्यावर तिला तुम्ही प्रयोग करण्यासाठी आता काळजीपूर्वक जपून ठेवा. साखळी आणि जाड वायर घ्या.
आता त्या डोंगरावर असणाऱ्या कावळ्यांच्या घरट्याकडे तुम्हाला यावं लागेल. ही क्रिया कोणालाही कळू न देता तुम्हाला झाडावर चढायचं आहे. सगळीकडे कुठेही बोंबाबोंब करू नका. कोणत्याही कामासाठी तुम्ही चालला आहात, काय कामासाठी तुम्ही जाताय हे कोणालाही सांगू नका. आणि स्वतःला झाडावर जर चढता येत नसेल तर तुमच्या खात्रीतल्या माणसालाच हे करायला सांगा, ज्याला चढणं शक्य असेल. आणि ही सगळी विधी गोपनीय ठेवावी. कावळ्याच्या घरट्यात 2 पिल्लं असायला हवीत. ते जेव्हा घरट्यात असतील तेव्हा त्या दोन्ही पिल्लांना अशा प्रकारे बांधा की ते त्यातून सुटू शकणार नाहीत. घरट्याला आणि पिल्लांना झाडाभोवती साखळीने गुंडाळा. तुमच्या या कृतीमुळे पिल्ले ओरडायला लागतील. बघा, हे सर्व करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला कोणत्याही जीवाचा बळी घेण्याचा अधिकार नाही, पण हे एवढं मात्र तुम्हाला करावं लागेल. पिल्लांच्या किंकाळ्या ऐकून कावळा परत येईल. कावळा त्याच्या चोचीने साखळी तोडायचा प्रयत्न करेल, पण त्याला काही जमणार नाही. पिल्ल्यांचे केविलवाणे आर्त स्वर ऐकून तो परत जाईल. आता परत कावळा 10 मिनिटात येईल की काही तासात येईल हे सांगता येत नाही, पण तो येणार. कावळा आला की त्याच्या चोचीत एक काठी तुम्हाला दिसेल. आता तुम्ही सावध राहा, कारण हेच ते चितवर लाकूड आहे. जर ही काठी घरट्यापर्यंत पोहोचली तर तुम्हाला अडचण येईल. म्हणून दगडफेक करून कावळ्याला हुसकावून लावा. कावळ्याच्या तोंडातून काठी घेण्याचा प्रयत्न करा. हे सर्व सावधगिरीने आणि जलद गतीनं करायचं आहे, कारण कावळा किंवा त्याच्या तोंडातून जर काठी जमिनीवर पडली तर जमिनीवरील असंख्य लाकडांमध्ये ती मिसळून जाईल. म्हणून कावळ्याच्या घरट्यात तुम्ही जाऊ नका. ही काठी कावळा ज्या साखळीवर ठेवेल ती साखळी तुटायला सुरुवात होईल आणि पिल्लांची सुटका होईपर्यंत कावळे ती काठी ठिकठिकाणी ठेवतील. पिल्लं सुटून उडली तर कावळा पण एका क्षणार्धात उडून जाईल, पण पिल्लांना पंखच नसतील तर ती उडू शकणार नाहीत. म्हणून झाडावर चढून सावधतेने घरट्यातील काठ्या गोळा करा. आणि हे तुम्ही कधी करणार तर कावळा पिल्लांसह उडून गेला तर. शक्य झाले तर संपूर्ण घरटेच उचलून खाली आणा. घरटे घेऊन एखाद्या तलावाजवळ जा. नदीजवळ जाऊ नका. बघा, नदीचा प्रवाह जलद असतो, म्हणून तलावाकडे जा. तलावावर गेल्यावर घरट्यातील प्रत्येक काठी वेगवेगळी करून पाण्यात सोडा. जी काठी नागमोडी वळणाने सापासारखी पोहत जाईल तीच काठी तुमच्या कामाची असेल. काठी काही पाण्यात टाकल्याने साप होणार नाही, तेव्हा घाबरून जाऊ नये. हे एक सिद्ध लाकूड आहे आणि त्यात प्रचंड अशी शक्ती आहे. आणि हेच ते चितवर लाकूड आहे. या लाकडाचा एक गुण असतो, तो म्हणजे या वृक्षाच्या काठ्या सापाप्रमाणे फिरतात. हे काही मायावी लाकूड नाही. हे लाकूड लोखंडाला देखील कापू शकते. घरट्याची प्रत्येक काठी त्या साखळीवर ठेवून बघा. ज्या काठीने साखळी तुटेल ती चितवर लाकडाची काठी समजावी. ते तुमच्याकडे जपून ठेवा, कारण तंत्र आणि मंत्रामध्ये याचा उपयोग मोठमोठ्या कामांसाठी केला जातो. या लाकडाचा उपयोग केवळ वाईट कामासाठीच करतात. जारण आणि मारण देखील या लाकडाच्या माध्यमातून केलं जातं. शत्रू जर खूप त्रास देत असेल तर त्याला मारण्यासाठी तुम्ही ह्या काठीचा वापर करू शकता. लक्षात घ्या, या लाकडाचा वापर वाईट कामांसाठीच करतात, पण म्हणून तुम्ही कोणाच्या जीवावर उठू नका. याचा चांगला वापर करा. पैसे टिकवण्यासाठी, केलेली करणी परत फिरवण्यासाठी याचा वापर करा. या काठीने शत्रूची नाव लिहून त्या सभोवताली गोल रिंगण मारून शत्रूला बंधन तुम्ही करू शकता. सर्व काही सांगितलं म्हणून उगाच करून बघू नका. आजारपण, त्रास, भूत प्रेत मारण्यासाठीच याचा वापर करा. या झाडावर प्रत्यक्ष मृतात्मे वास करतात, म्हणून जाणीवपूर्वक याचा वापर करा. आणि त्या काठ्यांना देवघराजवळ ठेवू नका. तुम्ही देखील तुमचं कर्तव्य पूर्ण करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. या व्हिडिओला जर यश मिळालं तर पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरी सिद्धी सांगेन.
अशा सिद्धींचा व्हिडिओ तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.